नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहेरे. आज आमच्याकडे याला साक्रू असे म्हणतात आणि हे उपासाला खाल्ले जातात. पण आपण उपासाचं करणार नाही. तुम्हाला उपासाचे जरी करायचे असले तरी आपण याच्यामध्ये तुम्ही भगरीचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ टाकून सुद्धा करू शकतात अशा पद्धतीने. पण आज आपण ही वेगळी रेसिपी करणार आहोत. अगदी छान येणार आहे, मुलांना आवडण्यासारखी. आणि पण हे साक्रू जे असतात ते मातीमध्ये असतात. आमच्याकडे याला साक्रू म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात जरूर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की याला काय म्हणतात. पण आमच्याकडे हे मातीमध्ये असतात आणि हे आमच्या आईकडे होते आणि आईने मला आईच्या शेतातले होते आणि आईने पाठवलेले होते. पण ते थोडेसे खराब असतात, त्याच्यामध्ये थोडेसे डाग असतात. त्याच्यामुळे हे 5 ते 10 मिनटं मी मीठ टाकून आणि 5 मिनटं भिजत ठेवलेले होते. म्हणजे भिजत ठेवले का की कारण त्याच्यात माती असते, मातीमध्ये जमिनीमध्ये आलेले असतात, कंदमुळं असतात. हे जे कंदमुळं असतात त्याच्यामुळे ते जमिनीत आलेले असतात. आणि ते स्वच्छ मी पाण्यात 5 ते 10 मिनटं असे पाण्यात भिजवून ठेवले. आणि त्याचे जे कव्हर आहे तुम्हाला दाखवलंच की मी वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ असे पांढरे शुभ्र झालेले आहे बघा. आणि अशा पद्धतीने आपले जे खराब भाग होता तो सुद्धा आपण काढून टाकला आणि असे तुकडे केलेले आहेत त्याचे. तर या साक्रूचे अशाप्रमाणे आपण सगळे स्वच्छ धुवून हे करून आणि असे तुकडे केलेले आहेत. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मुलांना आवडणारा हा पदार्थ आहे, खूप सुंदर आहे. तर सगळ्यात आधी आपण हे जे आहेत तर मी त्याच्यात 4-5 कुकर घेतला आहे. कुकरमध्ये मिरच्या टाकल्या आहे, तुमच्या तिखट मुलांना जसं तिखट आवडतं तशा. आणि कोथिंबीर टाकलेली आहे, लसूण टाकलेला आहे आणि हे साक्रू टाकलेले आहे. तर हे अशा पद्धतीने आपण हे कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत. तर हे कुकरमध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यात अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. पण त्याच्यात आपल्याला शिजण्यासाठी अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. आणि थोडं पाणी कमी वापरा. त्याच्यानंतर आपण याच्यात तिखट, मीठ, हळद, हे बघा हळद टाकलेली आहे रंग येण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण इथे मीठ टाकलेलं आहे, ते शिजण्यासाठी मीठ टाकत आहोत. तर हे सगळं आपण आता याच्यात टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे कुकर लावून घेणार आहोत, 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर छान असं शिजून जाणार आहे ते. तर आपण आता गॅसवर कुकर ठेवणार आहोत, गॅस लावून आणि 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा नाश्त्याला अगदी छान आहे. त्याच्यामुळे हे बघा अशा पद्धतीने हे सगळं शिजून गेलेलं आहे. त्याच्यात मिरची, आपण लसूण टाकलेलं आहे, ते सगळं शिजलं आहे मस्तपैकी. आणि आपण असं याच्या साह्याने असं फेटून घेतलेलं आहे. गार झाल्यानंतर आपण फेटून घेऊ शकतो. अगदी सहज, मिक्सरचा वापर करावा लागत नाही, अगदी सहज फेटलं जातं आणि छान असं एकजीव होऊन जातं. आणि एकजीव झाल्यानंतर आपण आता बघा पुढे काय करणार आहेत मी त्याचं. तर अशा पद्धतीने मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेणार आहोत. कुकरमधलं हे मिश्रण काढून घेणार आहोत. अगदी झटकन होणारा नाश्ता आहे, खूप काही करावं लागत नाही आहे आणि मुलं आवडीने खातील. आणि त्याच्यानंतर मी ही वाटीभर पीठ घेतलं होतं, पण मी अर्धीच वाटी टाकलेलं आहे. तुमच्यासमोर मी अर्धी वाटी, पण पूर्ण वाटीचा आपल्याला यूज करायचा आहे. आणि इथे 1 चमचाभर मी डाळीचं पीठ घेतलं आहे. 1 ते 1.5 चमचा मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने 1.5 चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण काळी तीळ व पांढरी तीळ, तुमच्याकडे जी तीळ असेल ती टाका, तीळ टाकली नाही तरी चालेल. पण माझ्याकडे तीळ होती, मी तीळ टाकलेली आहे. नंतर ओवा घेतलेला आहे, थोड्या हातावर क्रश करून आणि ह्या ओवा घेतलेल्या आहे, ओवा टाकल्या. त्याच्याने टेस्ट खूप सुंदर लागते. ओवा टाकल्याने आपली त्याच्यातली टेस्ट खूप छान लागते. त्याच्यात थोडंसं आता आपण पीठ टाकलेलं आहे, पिठामध्ये मीठ नाही आहे, त्यामुळे आपण त्या आधीच्या सारणात मीठ टाकलेलं आहे. आधीचं जे केलेलं आहे त्याच्यात आपण मीठ टाकलेलं आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे. तर पिठामध्ये आपण काहीच टाकलेलं नाही, त्याच्यामुळे थोडंसं पिठामध्ये मीठ, तिखट आणि हळद अशा पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण वस्तू टाकून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आणि आपण हे घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. अगदी छान असा हा गोळा मळून, मी तुम्हाला म्हटलीच की थोडंसं तेव्हा अर्धी वाटी पीठ जे उरलेलं आहे ते सुद्धा आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण आता त्याच्यात अर्धी वाटी ते पीठसुद्धा आपण टाकून देणार आहोत.
तर हे पीठसुद्धा आपण याच्यात अर्धी वाटी जे होतं ते टाकून दिलेलं आहे आणि आपण आता घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, सुंदर असं पदार्थ येणार आहे. आणि असं नवनवीन आपण जर हे जे साकरू आहे हे तर आपण उपासातच खातो, पण अशा पद्धतीने उपासात जरी तुम्ही खाल्ले तर तुम्ही याच्यात साबुदाण्याचं पीठ किंवा भकरीचं पीठ मिक्स करून तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही हे असं काहीतरी चटकमटक खाऊ शकतात. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे आणि हे छान असं तयार झालेलं आहे. हे पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता इथे थोडंसं पीठ मळून झालं आहे आणि आपण एक छोटासा ओंडा घेऊन आणि 5 मिनिट बाजूला ठेवलेला आहे. बाजूला ठेवल्यानंतर आता आपण एक छोटासा ओंडा घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने छोटासा ओंडा घेतलेला आहे आपण पिठाचा. आणि बघा मी कशा पद्धतीने आता काय करणार आहे ते बघा, खूप छान असे येणार आहे. बघा, आपण इथे पिठामध्ये थोडंसं त्याला हे करून घेतलेलं आहे आणि असं छान असं लाटून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण जसं पोळीचा चाडा करतो तसा चाडा करून घेणार आहोत. कारण का की त्याच्यात आता हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे चाडा करून घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण तेल किंवा तूप, तर मी तुपाचा वापर केलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकतात. अशा पद्धतीने मी या ठिकाणी मध्ये त्याच्यानंतर थोडंसं पीठ भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा चाडा तयार करून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने हा चाडा तयार करून घेतला आहे आणि बघा असं झालेलं आहे आपला आणि छान असं होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा चाडा तयार झालेला आहे आणि आपण आता त्याची छान अशी एक पोळी लाटून घेणार आहोत. बघा, व्यवस्थित व्हिडिओ खूप सुंदर येणार आहे. अशा पद्धतीने आपण आता इथे पोळी लाटून घेणार आहोत आणि छान अशी ही मोठी अशी आपण जशी बारीक पोळी लाटतो त्या पद्धतीने आपण इथे पोळी लाटून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण इथे पोळी लाटून घेतली. बघा, अशी छान अशी पोळी लाटून घेत आहोत आपण, अशी मोठी आता डबल. तर थोडंसं पीठ लावलेलं आहे मी, थोडं पीठ जास्तच लावत आहे त्याच्यामुळे थोडंसं. बघा, अशा पद्धतीने आपण बारीक अशी पोळी लाटून घेत आहोत. हे बघा, अशा छान अशी ही पोळी तयार झालेली आहे आपली. आणि बघा, पुढे आता आपण कसं पद्धतीने आपण आजच्या चाकू घ्यायचा आहे, अशा मधोमध आपण इथे कापून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने आपण इथे हे तयार करून घ्यायचे आहे. असे राऊंडमध्ये अलगद हाताने, म्हणजे जो मधला भाग असतो तो पोकळ राहतो आणि आपण जेव्हा तळतो तेव्हा तो छान येतो, कुरकुरीत होतो. अशा पद्धतीने अलगद आपण हे तयार करून घेत आहोत. आपण असे सगळे तयार करून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता इथे सगळे आपले तयार झालेले आहेत आणि हे बघा अशा तयार करून ठेवलेले आहेत. आणि आता एका बाजूला कढईत तेल टाकलेलं आहे. त्याच्या आधी आम्ही अजून एक पोळी लाटली होती आणि त्याच्यात छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. बघा, अजून एक पोळी लाटलेली आहे आणि पुऱ्यासुद्धा आपण त्याच्या करू शकतो. अशा पद्धतीने इथे पुऱ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत छोट्या. अशा छान मस्त झाल्या होत्या त्या पुऱ्या. आणि अशा पद्धतीने आपण असं जर करून नेलं तर आपण जर प्रवासाला जाणार असाल तर 1-2 दिवस सहज आपल्याला अशा पद्धतीचा नाश्ता हा आपल्याबरोबर नेता येऊ शकतो. बघा, अशा पद्धतीने आपण इथे पुऱ्यासुद्धा लाटून घेतलेल्या आहेत आणि आपण इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता एक आणि ती तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आपण ह्याचं थोडंसं हे करून घेणार आहोत.
तर मी वाळताना त्याचे जे कोणे होते ते खूप काही दाबले नव्हते, कारण ते पोकळ ठेवलेले होते आणि ते पोकळ ठेवल्यामुळे असे वरती उठून आलेले होते. तर असं थोडंसं दाबलं तर व्यवस्थित येतात आणि मी पोकळ ठेवल्यामुळे ते असे थोडे मधला जो भाग आहे तो असा छान असाच हे झालेला होता बघा, अशा पद्धतीने सुटून गेलेला होता. आणि असं तेल खूप गरम झालं होतं माझ्याकडनं आणि बघा मला घाई झाली, होऊन गेली, कारण तेल असं मंद आचेवर जर तुम्ही तळलं तर खूप सुंदर असे कुरकुरीत येतात, छान येतात, अगदी टेस्टी लागतात आणि मुलांना आवडीने खातील अशा प्रकारे. आपण बटाट्याचे वगैरे असे तर नेहमीच करतो, पण आपण हे साकरूंचे अशा पद्धतीचे हे रोल केलेले आहेत. हे बघा असे छान असे हे रोल तयार झालेले आहेत आणि आपण इथे जॅमबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर खूप सुंदर चविष्ट लागतात. अशा पद्धतीने आपण ह्या जे आहे साकरूची रेसिपी केलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ.